रामकृष्ण हरी मंडळी. संपूर्ण भारतात पोस्ट ऑफिस पदाच्या मित्रांनो 44,228 पदांकरिता भरती निघाली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 15 जुलै 2024 पासून भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे मित्रांनो. तसेच 5 ऑगस्ट पर्यंत हे अर्ज चालणार आहे मित्रांनो. तसेच आपल्या महाराष्ट्रातही या जागा निघाल्या आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इतक्या 23 राज्यामध्ये भरती निघाली आहे. त्या ठिकाणी 14 नंबरला आपल्या महाराष्ट्रातही जाहिरात आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राला किती जागा आहेत, तसेच तुमच्या पोस्ट ऑफिसनी आहे कोणत्या कॅटेगरी, तसेच जागा आहे का नाही ते तुम्ही अगदी सहजच चेक करू शकता मित्रांनो. तसेच यासाठी पात्रता काय असणार आहे, शिक्षण, वयाची अट, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हाला सांगू इच्छितो की महिला तसेच पुरुष या भरतीसाठी 18 ते 40 ची मर्यादा आहे मित्रांनो. म्हणजेच 18 वर्षाच्या वरती आणि 40 वर्षाच्या खाली जे काही पुरुष तसेच महिला यामध्ये बसत असतील ते अर्ज करू शकतात मित्रांनो. तसेच तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. तसेच यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या भरतीसाठी म्हणजेच पेपर किंवा एक्झाम नसणार आहे मित्रांनो. म्हणजेच फक्त 10वीच्या तुमच्या बोर्डाच्या टक्केवारीनुसार निकाल लागणार आहे मित्रांनो. तर आणि कॅटेगरी वाईज जागा आहेत मित्रांनो. तर आपण संपूर्ण पाहणार आहे की तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये तसेच महाराष्ट्रात किती जागा आहे मित्रांनो. तर तत्पूर्वी आपण सर्वात अगोदर महाराष्ट्र या ठिकाणी किती जागा आहे मित्रांनो ते पाहणार आहे आपण. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सर्कल वाईज जागा दिलेल्या आहेत त्यांनी. तर 17 आणि 18 नंबर नंबर मध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्राच्या 2 प्रकारच्या जागा आहेत. एक आहे कोकणी मराठी भाषा बोलले जाणारे एरिया, तसंच एक मराठी भाषा बोलले जाणारे एरिया. तर या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी जे आहे मित्रांनो 47 आणि 1318 जागा आहेत. तसेच ओबीसी साठी मित्रांनो 16 आणि 684 जागा आहेत. म्हणजेच मित्रांनो 700 जागा आहेत एकूण ओबीसी साठी. तसेच एस-सी साठी महाराष्ट्रात 280 जागा आहेत मित्रांनो. तसेच एस-टी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रात 298 म्हणजेच 299 जागा आहेत मित्रांनो. तसेच सी-डब्ल्यू-एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी 406 जागा आहे मित्रांनो. तसेच पी-डब्ल्यू-डी ए साठी 36 जागा आणि पी-डब्ल्यू-डी बी साठी 38 जागा आहे मित्रांनो एकूण. तसेच पी-डब्ल्यू-डी सी साठी मित्रांनो 30 जागा आहे या ठिकाणी. तसेच पी-डब्ल्यू-डी डी साठी 16 जागा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी महाराष्ट्रात टोटल एकूण 3083 आणि 87 म्हणजेच 3170 इतक्या जागा आहेत मित्रांनो. तर खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत मित्रांनो या. तर तर मी तर मित्रांनो, या सर्कल वाईज जागा पाहण्यासाठी म्हणजेच कॅटेगरीनुसार जे काही जागा आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन या ठिकाणी टच करायचं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी असे 3 ऑप्शन तुमच्या समोर ओपन होतात. त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे मित्रांनो सर्कल वाईज पोस्ट नोटिफाय. हे PDF डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. आणि PDF ओपन केल्यानंतर पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे जे जागांचं डिवायडेशन आहे मित्रांनो ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी 17 आणि 18 नंबरला महाराष्ट्राच्या जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर आपला महाराष्ट्रात जिल्हा वाईज म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे म्हणजेच 3170 जागा या आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कशा डिवाइड झालेल्या आहेत ते पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र या ठिकाणी 14 नंबरचे या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इतक्या जिल्ह्यांमध्ये या जागा डिवाइड झालेल्या आहे मित्रांनो. जर समजा तुमचं जे काही जिल्हा असेल मित्रांनो तर सिलेक्ट डिव्हिजन या ठिकाणी करायचं आहे ओके तुम्हाला. तर समजा अहमदनगर जिल्ह्याच्या पाहायचं असेल तर अहमदनगर ठिकाणी ओके करायचं. त्यानंतर व्ह्यूज पोस्ट या ठिकाणी टच करायचं आहे मित्रांनो. तर नंतर पाहू शकता तुम्ही आपल्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन झालेली आहे मित्रांनो. तर डिस्ट्रिक्ट म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात जे काही ऑफिस नंबर आहे, पोस्ट ऑफिस नेम आहे मित्रांनो हे पाहू शकता. आरणगाव धुमाळा या पोस्ट ऑफिसमध्ये EWS या कास्टची एक जागा आहे मित्रांनो मराठी भाषा. तसेच पिनकोड दिलेले या ठिकाणी. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसनुसार तसेच जिल्ह्यानुसार किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीच्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जर यावर ऑनलाईन ॲप्लिकेशनचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.